माझे माहेर पंढरी. पांडुरंग विठ्ठल हरी, श्री विठ्ठल हरी. तुम्हाला मला पाहून आश्चर्यचकित व्हायला होत असेल, पण तुम्ही जे आज पाहताय ते खरं आहे, तेच सत्य आहे. हो, एक वेळ अशी होती की मी या देवाच्या अस्तित्वाला नाकारले. तो आहे की नाही याच्यावर प्रश्न केले. तेव्हा वेळ पण अशीच होती माझ्यावर. तेव्हा मी थकले होते, आयुष्याला कंटाळले होते. मला माझीच घृणा वाटत होती. मला असं वाटत होतं की मी का जिवंत आहे. क्षणात मेले असते तर, पण नाही. मी प्रत्येक वेळेस त्याला दोष द्यायचे. तू का असं केलंस माझ्यासोबत, का असं वागलास माझ्यासोबत. पण जेव्हा हा प्रश्न मी स्वतःला विचारला तेव्हा मला कळालं, मी फक्त आणि फक्त त्याला दोषच देत गेले. कधी त्याची बाजू जाणूनच घेतली नाही, कधी त्याची भक्तीच केली नाही आणि फक्त फळाची अपेक्षा करत राहिले. जर मी त्याची भक्तीच नाही केली तर मला फळ कसं प्राप्त होईल, याचा एवढासा देखील सुद्धा विचार केला नाही. पण आज जशी मी त्याची भक्ती करते तशी मला अनुभव येते. बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत, मन शांत होत आहे, चित्त ठाऱ्यावर आहे. पहिले मला खूप राग यायचा, खूप चिडचिड व्हायची माझी. पण आज जसे मी त्याची भक्ती करते, जसं त्याचं नामस्मरण करते, तशी माझी चिडचिड कमी होते आणि खूप काही गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या घडतायत आणि घडणार आहेत. आज मला पहिल्यांदा कळलं की जर तो पाठीशी असेल ना तर आयुष्यात कोणतंच संकट नाही येणार. आणि जरी ते आलं तरी त्याच्यात तेवढी ताकद आहे की तो सामावून घेईल. आणि म्हणूनच मी आज त्याची भक्ती करते. मी आज जी इथे आहे ना जिवंत, ही केवळ आणि केवळ फक्त त्याच्यामुळे. कधी कधी विचार पडतो की जर तो नसता तर मी आज तुमच्याशी 2 शब्द बोलू शकले असते का.